हा प्रश्न होता सुरत. सुरत आणि सुरतचा खजिना छत्रपती शिवाजी महाराजांनी लुटला का नाही. दुर्दैवानं वस्तुस्थिती वेगळी असताना राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी एक वेगळं विधान केलं आणि त्या विधानामध्ये त्यांनी असं गणित केलं की अशा प्रकारचं लूट करण्याचं काम हे छत्रपतींनी केलेलं नव्हतं आणि चुकीचा इतिहास मांडण्याचं काम काँग्रेस पक्षाच्या वतीने केलं जातं. आता या संबंधीचं वास्तव चित्र मांडण्याचा अधिकार कोणाचा आहे की ज्यांचं आयुष्य इतिहास लिहिण्यामध्ये इतिहासाचं संशोधन करण्याच्यासाठी इतिहासाचा अभ्यास करण्याच्यासाठी आणि वास्तव इतिहास जनतेचं समोर मांडण्याचं काम ज्यांनी केलं अशांना हा अधिकार आहे. जयसिंगराव पवारांनी काल या संबंधीचं आपलं मत मांडलं आणि त्याच्यातून त्यांनी स्वच्छ असं सांगितलं की एकदा नाही दोनदा सुचनेवर स्वारी केलेली होती आणि तो स्वारी करण्याचा उद्देश वेगळा होता. त्या उद्देशामध्ये काय उद्देश आहे हे त्यांनी स्पष्ट केलं. दुसरी गोष्ट माझ्या वाचण्यामध्ये आलं इंद्रजित सावंत इतिहासाच्या संबंधीचे एक अभ्यासक त्यांनी सुद्धा जयसिंगराव पवारांच्या मताला दुजोरा दिला. त्यामुळे साहजिकच अपेक्षा ही आहे की खोटा इतिहास हा जनतेच्या समोर मांडू नये, नव्या पिढीच्या समोर मांडू नये. तो चुकीचा इतिहास मांडण्याचा कोणी प्रयत्न केला तर समाजामध्ये गैरसमज होतात खूप वेळेला आणि त्या दिशेनं त्या दोन इतिहासाच्या क्षेत्रातल्या जाणकारांनी जे मत व्यक्त केलं त्याचाच आदर ठेवणं योग्य.